या बैठकीतच ठरलं बंडू जाधवांना दणका द्यायचा. सेना फुटली तरीही उद्धव ठाकरेंना साथ. आता मात्र बंडूबाच्या शिंदे सेनेत जाण्याच्या चर्चा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना परभणीत भाकरी फिरवत जाधवांचा काटाच काढला. परभणीचे खासदार संजय जाधव हे मूळ शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आलं असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणीत भाकरी फिरवत पहिला मोठा संघटनात्मक दणका दिलाय. परभणी जिल्हा प्रमुख पदी असलेले आणि खासदार संजय जाधव यांचे खंदे समर्थक मानले जाणारे गंगाप्रसाद आनेराव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता विष्णू मुरकुटे यांची नवीन जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे परभणी आणि गंगाखेड या दोन्ही विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आता मुरकुटे यांच्या खांद्यावर असेल. 25 एप्रिल रोजी मुंबईतील शिवसेना भवन येथे परभणी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एक महत्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीला खासदार संजय जाधव यांच्यासह जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव आणि काही उपजिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख अनुपस्थित होते. ठाकरेंनी बैठक बोलावून प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने पक्ष नेतृत्वाने याची गंभीर दखल घेतली होती. खासदार संजय जाधव हे गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे. संजय जाधव हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं आता बोललं जात आहे. खासदार संजय जाधव यांच्या संभाव्य बंडाचा अंदाज घेऊन उद्धव ठाकरेंनी परभणीतील संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे. संजय जाधव यांच्या समर्थकांना महत्वाच्या पदांवरून बाजूला करून उद्धव ठाकरेंनी परभणीत आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. जिल्हा प्रमुख बदलणे हा संघटनात्मक बदलातील पहिला मोठा टप्पा असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निष्ठावंतांना संधी देऊन पक्षातील संभाव्य गळती रोखण्याचं आव्हान आता ठाकरे गटासमोर असणार आहे. 4 वर्षापूर्वी शिवसेना पक्षाची 2 शकले झालीत तेव्हा अनेक खंद्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. अशा वेळी खासदार बंडू जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणं पसंत केलं आणि परभणीच्या जनतेलाही संजय जाधव यांचं शिवसेनेसोबत निष्ठेने राहणं आवडलं. मात्र 2024 लोकसभा महादेव जानकर समोर असतानाही संजय जाधव मोठ्या मताधिक्याने निवडून आले. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून त्यांच्या शिंदे सेनेतल्या प्रवेशाच्या चर्चांनी आता जोर धरलाय. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.